नमस्कार, मी आई संतोष शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांनी आतुरतेने वाट पाहिली होती की नेहाचं लग्न कधी असेल, केव्हा असेल, कसं असेल. तर आज आला आहे तो दिवस नेहाच्या लग्नाचा. तर नेहा एकदम सजून तयार आहे लग्नाला निघायला. तर आता तिची घरामध्ये ओटी भरल्या चालली. फायनली आता नेहा लग्नासाठी लग्न मंडपात निघाले आहे. म्हणजे हॉलला लग्न आहे. तर आम्ही आता सर्वजण तिकडे चाललो आहोत. सकाळच्या 6 वाजता आम्ही निघणार होतो, मग अगोदरच निघालो होतो कारण बाहेर काळोख होता. आणि हे सगळेजण आता निघालेत. म्हणजे आम्ही नेहाबरोबर चाललो होतो सकाळच लवकर. खूप तासाच्या प्रवासानंतर आम्ही सर्वजण इथे आलो होतो म्हणजे हॉलला. तर आत्ताच आम्ही सगळे उतरलो आणि हे आहे आमची नवरी. खूप मस्त अशी दिसत होती. तर आता आले आहे ती. आताच आम्ही आलो आहोत हॉलवरती. आरवलीमध्ये हॉल आहे आणि तिकडे आलो आहे कारण आताच नवरी उतरले. तर आम्ही काही तयारी केली नाही कारण नवरीची तयारी करायची. नवरीची तयारी झाल्यावर मग आम्ही पण तयारीत दिसू. तर चला मग बघूया. हॉलला आल्यावरच मन प्रसन्न झालं कारण हॉल बघितल्यावरच खूप मस्त दिसतोय. तशा प्रकारे हॉल आहे आणि वातावरण पण खूप शांत होतं कारण अगोदर कोण माणसं नव्हती म्हणून. आणि आम्ही लवकरच आलो होतो इथे. महालक्ष्मी पण आहे मला वाटते त्या कोकणीत खाली. महालक्ष्मी परमेश्वरा आधी नेहा ही मुलगी लग्नासाठी उपलब्ध झाली आहे. परमेश्वरा तिच्या विवाहामध्ये सगळा विवाह कृत्य सुस्थितीने आनंदाने पार पडो आणि विवाहानंतर तिचे आयुष्य उत्तम राहो या मंगलमय हेतूसाठी तुमची प्रार्थना केलेली आहे. इथे नेहाचा घाणा भरणे चालू आहे कारण नेहाची लवकर तयारी करून दिलेली. कारण भटजी काकांनी मध्येच तुम्ही बघितलं असेल तिला असंच बोलवलं. तर नंतर मग तिची लगेच तयारी करून तिला बाहेर पाठवलं. हा देवक नेहाच्या लग्नाचा मांडला आहे. खूप मस्त अशा प्रकारे इथे देवक मांडला आहे. नवरीला खूप घाई आहे. तुम्ही बघितलं असेल बसले नेहा आता पाठावरती नवग्रहाला आणि घाणा भरून पण झालाय. तर नेहाला बसवलंय पाया पडायला जे बसवून ठेवतात तशा प्रकारे. तरी बघा बसले नेहा.
देवण बिवण सगळं मुली घेऊन बोलूया. लागणार नाही. आता घंटेला गंधफूल घाला. आगमार्थं देवानां गौरार्थं रक्षसां पूर्वे घंटारणं तत्र देवतावालक्षणं शङ्खादौ चन्द्रदेवत्यो मोक्षमणोदेवता पृष्ठे पूजा हिमकुन्दमणाहं दैत्यापरं गुरुं सविशास्त्रोत्तरं मार्गोपणमेभ्यं श्रीविकागवसम्पदं तं राहु कवितं पलाशविषतकाशं तारकाग्रहमानस्य कमलौषधं राजमुखं घोरं तं केतुं प्रणम्याम्यम् इति व्यासं गीतं सुसमाहिता दिवावा यदिवारात्रो आता बाबा हे करे आवाज चढला ठेवला सर्विस बोलशील पहिलीच हात बघा नाव दाखवते कशी कुठे लिहिलेलं आहे किंवा काय रंगले ना इथेही पेढे आमच्या पुढ्यातून पुढे जात आहेत पण आमच्या हातामध्ये येत नाही आहे तर आम्ही आता वाट बघतोय की आम्हाला कधी मिळत आहेत. तर आता लग्नाची वेळ झाली आहे आता बाहेर जायचं आहे नवरीला घेऊन तर सगळेजण बघतायत वाट कधी घेऊन जायचं आहे ते. काय इथे दिसणार
शुभमंगल सावधान मन परशुराम तिसरा श्रीराम सीतावर करे जनगती सीता मुलगीच दैववती तो भूमीवरी शुभमंगल शुभमंगल सावधान रामाला वनवा सर्वांगे चंद्रम सुधरितम कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि सुमुहूर्त सावधान सर्वांनी बाजूला ठेवा आमचा बाहेर बाजूला ठेवून द्यायची सर्वांनी बाजूला ठेवा आम्ही दोघीच बसले, बाकीचे सगळे तिकडे बसले कारण आम्ही खाली होतो म्हणून. आता जेवायला आलो, आता जेवायला जातो कारण परत नवरीला सजवायचं आहे. अजून 2 व्हरायटीज येत आहेत. पाठीमागं जे थर्माकोलमध्ये शुभविवाहाचं बॅनर लावलं होतं ते ह्या दोघांनी तोडून टाकलं कारण ते पडलं होतं. तर ह्यांना वाटलं ते खेळायचं आहे आणि त्यांनी त्याचा चुरा करून टाकला. तर नंतर आता हा सांगायला गेला आहे की काय हे केलात म्हणून. हसतंय. आवाज येऊ दे.
साडेला पाहिलं अंगुठा ए धर ती ओटी, ही ओटीच्या पिशवीत टाक. नंतर घट्ट असे हे करून मोठे करून नारळ पाहिजे होते. नारळ मोठे पाहिजे होते ना. नवरी आता कंटाळले, तिला भूक लागली. त्याच्या जागेवर शांत कधी सवय नव्हती ना एका जागेवर बसायची. फायनली आता देवाक हलवण्याची वेळ आली आहे. म्हणजे आता जे जोडपं नवीन जोडपं आहे ते आता देवाक हलवून जेवायला जाईल. तशा प्रकारे इथे ते चालू आहेत पूजाविधी. ते करून नंतर आता जेवायला जातील म्हणजे उपवास सोडायला. दोनदा जेवतोय आम्ही, काय वाटत नाही आम्हाला. एकदम जरा शिदा. आम्ही आज दिवसभरात दोनदा जेवतोय. तर मी याच्या पाठवून माहीत पण आम्ही म्हणून राखेन म्हणून प्लीज. आणि मी करवली मध्ये वाट्या आणि आत्ताच्या ताटामध्ये वाट्या चेंज. ते बघा नवरी जेवायला बसले. हे बुक्कड आता आले आहेत. दिवसभराचं खाल्लं आहे. नेहाच्या गावामधलं गाव देऊळ म्हणजे लग्न झाल्यानंतरचं तिकडचं तिचं गावातलं गाव देऊळ आहे हे. तर आता तिकडे नवीन जोडपे आशीर्वाद म्हणजे नमस्कार करायला जात आहे. तर आम्ही इथेच होतो. नंतर लगेच आम्ही तुमच्या घराजवळ गेलो. तर वरात काढायची होती. लग्न झाल्यावरती संध्याकाळी वरात असते. तशा प्रकारे इकडे सुद्धा वरात काढतायत. म्हणजे सगळीकडेच ही प्रथा असते वरातीची. तशा प्रकारे आमच्या इथली मंदिरं आहेत तिथे नमस्कार करायला गेलो होतो नवीन जोडप्याबरोबर. बिहाची वरात निघाली होता.
होता नेहाच्या लग्नाचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठरवलं होतं की नेहाला सोडताना नाही रडायचं, पण डोळ्यामध्ये अश्रू आले कारण नेहमी सोबत असणारी एक मैत्रीण आज कमी होणार आहे म्हणून.